कुंभमेळ्यात गेलाय का? वेल, जर तुम्ही गेला असाल और गेला नसाल तरी तुम्ही न्यूज चॅनलवरती त्याचे व्हिडिओज वगैरे पाहिले असतील, इंस्टाग्रामवरती रील्स बघितले असतील. काय दिसतं तुम्हाला प्रकर्षाने? तिथे असे अंगावरती भस्म फासलेले, लाल टिळा लावलेले, मोठा जटा असलेले आणि मोस्टली नग्न अवस्थेत वावरणारे ते साधू. हे साधू नेमके कोण आहेत? काही लोक त्यांना अघोरी बाबा म्हणतात, काही लोक त्यांना नागा साधू म्हणतात वगैरे. नेमके हे कोण आहेत? बघितल्या त्यांची भीती वाटू शकते, दॅट्स ऑब्वियस. पण या नागा साधूंचा इतिहास काय आहे, हे कुठून येतात आणि नंतर कुठे गायब होतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जे सगळं मी ज्या पुस्तकामध्ये वाचलं त्या पुस्तकाचं नाव आहे द नागा स्टोरी. ओके, नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. त्याआधी तुम्ही आमच्या रीडर्स डायरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे सुंदर छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत यावे त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऑल्सो या पुस्तकाचे छोटे छोटे रील्स मी रीडर्स डायरीजच्या इंस्टाग्राम चॅनलवरती पण टाकले आहेत, रीडर्स_डायस. इथे फॉलो करायला विसरू नका. नागा साधूबद्दल मला पर्सनली काहीच माहिती नव्हती. येस, आय एम दॅट इलिटरेट बट नॉट एनी मोर. थँक्स टू सुमन बाजपेयी मॅम यांच्या या द नागा स्टोरी पुस्तकामुळे मला नागा साधूबद्दल खूप खूप नवीन गोष्टी कळल्या. आणि मला असं वाटलं की यार, म्हणजे नागा साधू यांचं आपल्या धर्माचं रक्षण करण्यामध्ये, हिंदू धर्म रक्षणासाठी त्यांनी जो त्याग केलेला आहे ना, तो किती अनरेकग्नाइज्ड, अलिखित राहिलेला आहे. बट अगेन नॉट एनी मोर. ठीक आहे, तर या पुस्तकाचा गाभा काय आहे तर ऑब्वियसली नावावरूनच कळतं, नागा स्टोरी. याच्यामध्ये लेखिकेने सुरुवातीला एका गुहेमध्ये हिरो आणि हिरोईन, रुमी नाव असतं आणि शेखर नाव असतं, हे दोघं जण जातात आणि तिथे नागा साधूसोबत संवाद साधायला चालू करतात आणि ह्याचा एंड होतो कुंभमेळ्यामध्ये. ओके, सो फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणायला गेलं तर ॲक्च्युली फिक्शनल कथा आहे, पण नागाबद्दल यात जे काही लिहिलेलं आहे ना, ते वाचताना असं वाटतं की लेखिकेने प्रॉपर रिसर्च केलेला आहे. त्याच्यामुळे नागा साधूबद्दल आय थिंक ह्याच्यापेक्षा बेस्ट बुक दुसरं कुठलंच नाही आहे. द नागा स्टोरी या पुस्तकातली शॉकिंग गोष्ट माझ्यासाठी काय होती पर्सनली मी सांगते की नागा बनण्याची प्रक्रिया काय असते. कोणीही ऐरागैरा उठून नागा बनू शकत नाही. आधी तुम्हाला ना तुमचं बॅकग्राऊंड हे लोक चेक करतात, जी यांची वेगळी संघटना असते वगैरे, त्याच्यामध्ये महामंडालेश्वर वगैरे आहे, ते तुम्हाला पुस्तकात कळेल की तुम्हाला नागा बनण्याआधी 17 पिंडदानं करावी लागतात. 17मधलं 16 तुमच्या कुटुंबाची असतात आणि जे शेवटचं असतं 17वं ते तुम्हाला स्वतःचं पिंडदान करावं लागतं. म्हणजे तुम्ही जिवंतपणे स्वतःला मृत घोषित करायचा. हाऊ डेंजरस इज दॅट. म्हणजे काही भूत व्हायचं का? नाही, बिलकुल नाही. तुम्ही तुमची जुनी ओळख, जुना जन्म सगळं विसरून जायचं, सगळं मागे सोडून यायचं. आणि जेव्हा तुम्ही नागा बनतात तेव्हा तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून नवीन जन्मात तुमचा प्रवेश होतो, असं ते कन्सिडर केलं जातं. दिस इज सो अमेझिंग यार. एवढं कठोर परिश्रम कोण करेल आजच्या काळात? ऑब्व्हियसली फक्त नागा करतात. द नागा स्टोरी ही पुस्तक लिहिण्यामागचा मला लेखिकेचा उद्देश काय आहे तो कळला. तो म्हणजे की लोकांना नागा साधूबद्दल जास्तीत जास्त माहिती कळावी. बिकॉज माझ्यासारखेच अनेक अशी लोक असतील की यांना हे लोक कोण आहेत, ह्यांचं हिंदू धर्मामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे ना हे माहीतच नसेल. जेव्हा आपण यांना कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान घेताना वगैरे बघतो, त्याचं भस्म फासलेलं असतं वगैरे, तर आपल्याला असं वाटतं की यार हे सगळं काही धार्मिक आहे. बट नो, इट इज नॉट ओनली लिमिटेड टू रिलिजन, इट इज मोर दॅन दॅट. म्हणजे यांचे आखाडे असतात, जे आधी शंकराचार्यांनी 4 आखाडे निर्माण केले होते, आता भरपूर आहेत. तर तिथे त्यांना शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ही लोक कशी परकीय आक्रमण जेव्हा झाली होती आपल्यावरती, की ज्यांनी आपली हिंदूंची मंदिरं पाडली, तिथे मशिदी बांधल्या वगैरे, हे जे आक्रमण झाले होते त्यांच्यासोबत या नागा साधूंनी कसा लढा दिला आहे. त्यातला एक इंटरेस्टिंग किस्सा मी सांगते की जेव्हा एक नागा साधू असतो, जेव्हा सिकंदराचं आक्रमण झालं होतं तेव्हा तो सिकंदर त्याला असं म्हणतो की तू माझ्यासोबत चल, बिकॉज तू खूप हुशार आहेस, माझ्या कामाचा आहेस वगैरे. हा नागा म्हणतो मी काय येऊ तुझ्यासोबत? तर सिकंदर म्हणतो की अरे तू हुशार आहेस ना, तर मी तुला सगळं जग फिरवेन वगैरे, आणि तुझ्या नॉलेजचा मला पण फायदा होईल, कारण मला अमर व्हायचं आहे. तर तो नागा साधू जो असतो तो त्याला म्हणतो की जर तुला मेल्यानंतर फक्त 6 फूट जागा लागणार असेल तर तू सगळं जग का जिंकतोयस? बिकॉज तुला या जगातून निघून जाताना हे जग परत इथेच सोडून जायचं आहे ना. त्या नागाच्या या रिप्लायवरून सिकंदर नतमस्तक झाला आणि त्याचा सर्व तो गुरूर, तो गर्व गळून पडला. दिस इज व्हॉट नागा साधू इज अबाउट, जे तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतं.
ही झाली सगळी परकीय आक्रमणं वगैरे. पण 1857मध्ये सुद्धा राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, ठीक आहे, तिला सुद्धा नागासाधूंनी कशी हेल्प केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतं. म्हणजे आत्ताच यार, लाईक श्रीराम जन्मभूमीचा जो खटला होता अयोध्येमध्ये, तेव्हा हिंदूंची बाजू मांडणारा जो वकील होता तो सुद्धा नागासाधू होता. आय मीन लाईक त्यांचं एवढं अपार कॉन्ट्रीब्युशन आहे आणि तरीसुद्धा हे युजली म्हणजे लाईक लोकांना माहीत नाही आहे, जे लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आहे. सो इट्स लाईक आय पर्सनली थँक हर फॉर दिस. त्याच्यामुळे तुम्ही पण हे पुस्तक वाचा आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला नागासाधूबद्दल अनेक नवीन नवीन रिव्हिलेशन्स होतील. आणि फक्त नागाच नाही, नागाच्या आजूबाजूला जे कुंभमेळा आहे, आदिशंकराचार्य आहेत, आखाडे आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला या पुस्तकात सुंदर माहिती मिळते. मग गाईज, तुम्हाला कसा वाटला हा आपला आजचा व्हिडिओ? द नागा स्टोरी हे पुस्तक तुम्ही वाचा, कसं वाटलं आम्हाला कळवा. आणि अशा कुठल्या पुस्तकांची रिव्ह्यूज तुम्हाला माझ्याकडून ऐकायचे असतील, पाहायचे असतील, ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशा सुंदर छान व्हिडिओज अजून बघण्यासाठी रीडर्स डायस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर रीडर्स_डायसला फॉलो करा. अँड थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.